येषां चरण सान्निध्य जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंश विख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भववन्द विमुक्तये। परितया पाशी पांडवा मी हरपला घेवसावा, जेत नाम घोष बरवा करीती माझा। ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय 9व्या अध्यायातील 208 क्रमांकाची ओवी आहे। त्या ओवीतून ज्ञानोबाराय भगवंताचं मनोगत व्यक्त करतायत। अर्जुना, मला शोध घेण्याकरता काही भक्त मंडळी प्रयत्न करतायत, किंबहुना अशी समजूत त्यांच्या की देव कुठं ते हरवलेला आहे आणि माझा शोध घेण्याकरता जे प्रवृत्त झालेत त्यांना मला सांगायचं आहे, मला शोधण्याकरता तुम्ही कुठं जाऊ नका। जे माझं बरोबर भजन करतात त्यांच्याजवळ मी आहे, असा भाव भगवंतानी अर्जुनाच्या समोर प्रगट केलेला आहे। प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा हा नामोत्सव ग्रामस्थ भाविक भक्त मांगेवाडी या सर्वांच्या सहकार्याने आणि त्या नामोत्सवातील आजची ही द्वितीय दिवसाची सेवा महत्भाग्याने आपल्या वाट्याला आलेली आहे। तेव्हा काहीस चिंतन करण्याचा प्रयत्न करू। मनुष्य जीवन आणि त्या मनुष्य जीवनामध्ये परमार्थाची साधना करण्याची इच्छा ज्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेली आहे, अशा पारमार्थिक जीवास योग्य असं मार्गदर्शन संतांनी केलेलं आहे। किंबहुना सर्वांनाच परमार्थ करण्याचा अधिकार आहे, पण सर्वजण परमार्थ करण्याकरता प्रवृत्त नाहीत। पण जे प्रवृत्त आहेत त्यांना मात्र योग्य असं संतांनी मार्गदर्शन केलेलं आहे। जरी परमार्थाची साधना सुलभ असली तरी त्या साधनेच्या संबंधाने योग्य अशी दिशा आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाली पाहिजे। सोपा आहे म्हणून मनमानी साधना करून चालत नाही, मनाला येईल त्याचा स्वीकार करून चालत नाही, लक्षात ठेवा। म्हणून संत विचाराची कास धरून संतांचा सहवास जीवनामध्ये साधून आपण परमार्थाची साधना करावी। निश्चित आपण साध्यापर्यंत पोचू बरं का। कारण साधना करत असताना त्या साधनाच्या द्वारे साध्यापर्यंत पोचणं हे फार महत्वाचं आहे परमार्थाच्या दृष्टीने। आणि ते जर घडलं नाही तर एक जीवनामध्ये नैराश्य प्राप्त होतं बरं का। म्हणून त्या संबंधाने विचार साधू संतांनी समाजाला सांगितलेला आहे। आज परमार्थाची साधना करत असताना कोणत्या साधनेचा जीवनामध्ये स्वीकार करावा, तर त्या साधनेच्या संबंधाने वर्णन करताना एक विचार सांगितला। सरासरी प्रत्येकाने परमार्थाची साधना करत असताना भगवंताच्या नाम साधनेचा जीवनामध्ये स्वीकार करावा। का करावा? त्याला अधिकाराचा विचार, कालाचा विचार, वेळेचा विचार करून हा विचार प्रगट केलेला आहे बरं का। नाम साधना ही सर्व अधिकारशव्य आहे।
आणि ती निश्चित फलाची प्राप्ती करून देणारी साधना आहे. मग त्या नाम साधनेचा जीवनामध्ये स्वीकार करावा. कशा करता करावा? करण्याचं कारण तरी काय? साधना केलीच पाहिजे का? हो. जर आपल्याला भगवत प्राप्ती जीवनामध्ये जर करून घ्यायची असेल तर साधनेचा जीवनामध्ये स्वीकार केला पाहिजे. पण या नरदेहाची योजना करतानाच अशी केलेली आहे, काहीतरी याला प्राप्तव्य आहे, काहीतरी प्राप्तव्य आहे. आणि ते प्राप्तव्य आपण जीवनामध्ये प्राप्त या जन्मामध्ये केलंच पाहिजे. जमलं तर करू, नाही बरं. कारण या जन्मामध्ये जर ते प्राप्तव्य नाही जीवनामध्ये केलं तर मिळालेला जन्म हा निष्फळ ठरेल. आणि प्राप्तव्य जीवनामध्ये जर आपण साधलं तर मिळालेला जन्म सफल मानला जातो. त्याची सरली एरजहार, झाला सफळ व्यापार. म्हणून साधनेचा स्वीकार केला पाहिजे. मग ती साधना अशी जीवनामध्ये करावी, अशी जीवनामध्ये करावी की त्या साधनेचा स्वीकार स्वतः भगवंतांनी केला पाहिजे बरं का. मग ती साधना कशी करावी आणि कशी केली जाते आणि कशी आज करणारे लोक आहेत, त्यातला एक विचार भगवंतांनी इथं प्रगट केलेला आहे की भगवान सांगतात, नाम घोष बरवा करीती माझा तयापाशी पांडवा. मी बरं का, माझं नाम घेतात. ते नाम घेत असताना कसं घेतात? दोन विशेषण वापरली, नाम घोष आणि बरवा. की भगवंताचं नाम घेत असताना नामाचा घोष असावा आणि भगवंताचं नाम घेत असताना ते बरवा असावं. किंबहुना भगवंताचं नाम बरोबरच आहे, पण घेणाराने त्या पद्धतीने ते घेतलं पाहिजे बरं का. नाम घोष बरवा करीती माझा. आपण जी परमार्थाची साधना करतो, कशा पद्धतीने करतो, त्याचं अंतरंग देव जाणणार आहे बरं का. देव जाणणार आहे. म्हणून साधना करत असताना अंतर्मुख वृत्तीनं साधना करावी. साधना करत असताना देवाकरता साधना करावी. आपण काय करतो हे समाजाला कळणार नाही, लक्षात ठेवा. पण आपण काय करतो हे देवाला मात्र कळतं बरं का. फक्त परमार्थ करतो एवढंच कळतं नाही. उठल्यापासून झोपेपर्यंत आणि जन्माला आल्यापासून जन्माचा शेवट होईपर्यंत आपण काय काय करतो हे सर्व देवाला कळतं बरं का. म्हणून संतांनी वर्णन केले, अंतरीचे बीज जाणे कळवळा, व्यापक सकळा ब्रह्मांडाचा. तो व्यापक आहे. प्रत्येकाच्या अंतर्मनामध्ये, अंतःकरणामध्ये काय चाललेलं आहे हे देवाला कळतं. आपण कशी साधना करतो हे सांगायची गरज नाही, आपण कशी करतो हे त्याला कळतं. सांगण्याचा अभिप्राय नाही, लक्षात ठेवा. म्हणून तरी तर भगवंतांनी शब्द वापरला, नाम घोष बरवा करीती माझा. म्हणजे कोण कशा पद्धतीने भगवंताचं नाम घेतो हे भगवंत जाणतो, लक्षात ठेवा. नाम सोपं आहे, नाम सर्वांना घेता येतं, पण कोणत्या उद्देशाने आपण नाव घेतो, घेण्याच्या मागं काय भावना आहे, घेण्याच्या मागं अंतःकरणामध्ये काय अपेक्षा आहे, देव जाणतो बरं का. म्हणून देवाजवळ काहीही लपवता येत नाही. किती तुम्ही लपवण्याचा प्रयत्न करा, किती लपवण्याचा प्रयत्न करा, त्याला देवळातच यायला पाहिजे असं काही नाही. तुम्ही बांधावर जरी असला, अंधारात जरी असला, एकांतात जरी असला, दार लावून जरी आत बसलेला असला, तरी तुम्ही काय लपवता हे त्याला कळतं बरं का.
म्हणून तुकोबाराय बोलून गेले, देवा खरंच तुझ्या दर्शनाला यावं असं वाटतं, पण येत असताना तुझ्याजवळ काही लपवलेलं देवा चालत नाही बरं का. प्रभातेची वाटे तुमच्या यावे दर्शना, येते नचले चोरी उरली राहे वासना. काही देवाजवळ लपवता येत नाही. तसं परमार्थाची साधना, भगवंताचं नाम घेत असताना आपण कोणत्या भावनेनं घेतो, कोणत्या अपेक्षेने घेतो, हे देवाला कळतं. आणि देवाला हे कळतं, किंबहुना देवाला त्या स्वतःच्या नामाचा फार मोठा अभिमान आहे. आपलंच महत्व आपल्याला कळत नाही, आपलंच महत्व कळण्याकरता उपाधीचा जीवनामध्ये स्वीकार करावा लागतो. स्वीकार करावा लागतो. बघा, घरामध्ये आजोबानी नातू आहे, दोघालाही वेळ जात नाही. जे आजोबानी नातू खेळतात. आता आजोबा काय होतो, आजोबा होतो घोडा, आणि त्या घोड्यावर नातवाला बसवलं जातं, आणि तो नातू घोड्यावरती बसतो आजोबाला घोडा समजून. पण त्याच्यामध्ये मिळणारा जो आनंद आहे ना, आजोबानेच हे निर्माण केलं. मी घोडा होतो, माझ्या पाठीवरती तू बैस, एकांतामध्ये आहे. पण तो आपलाच आनंद आपल्याला भोगण्याकरता, आपणच तो आनंद भोगण्याकरता घोड्याची उपाधी करून नातवाला त्याच्यावरती बसवावं लागतं. सामान्य विचार आहे बरं का, फार मोठा विचार नाही. जर जीवाला सुद्धा आपला आनंद जर भोगायचा असेल तर उपाधीचा जीवनामध्ये स्वीकार करावा लागतो. तर भगवंतालाही आपला आनंद भोगण्याकरता उपाधीचा जीवनामध्ये स्वीकार करावा लागतो. पण आमची तुमची जशी उपाधी आहे तशी देवाची उपाधी नाही बरं का. कारण तिथं वर्णन करत असताना असं वर्णन केले, जरी भगवंतानी भगवंताचं नाम दिसायला जरी दोन असले तरी असायला मात्र एकच आहे बरं का. असायला मात्र एकच आहे. त्याला शास्त्रामध्ये नाम नामीचा अभेद म्हटलेला आहे. पण तो अभेद आहे, पण तो उपभोगण्याकरता काय करावा लागतो, देवभक्ताचं नातं निर्माण करावं लागतं देवाला. आणि देवभक्ताचं नातं निर्माण करून तो आनंद भोगला जातो बरं का. एरवी भोगता येत नाही. नंतर तुकोबरा देवाला स्पष्ट बोले, तुझ्या नामाचा महिमा तुझं नकळे मेघ श्यामा, तुका म्हणे आमा जन्म गोड यासाठी. म्हणजे नामाचा महिमा जाणण्याकरता देवभक्ताचं नातं निर्माण करावं लागतं. आणि तो नामाचा आनंद भोगण्याकरता देव भक्ताच्या सानिध्यात जातो बरं का. भक्ताच्या सानिध्यामध्ये जातो. म्हणून शब्द वापरला तयापाशी. तसा तो कोणाजवळ तरी जात नाही. त्याला जाण्याकरता स्वातंत्र्य आहे, कुठेही जाऊ शकतो. पण तसा तो कुठं जात नाही, लक्षात ठेवा. आपलाच आनंद भोगण्याकरता. मग जो जिथं आहे त्याचं राहण्याचं ठिकाण जे ठरलेलं आहे ते सोडून तो परमात्मा बाजूला जातो. ज्याचं राहण्याचं ठिकाण ठरलेलं आहे तिथून बाजूला गेलं की त्या ठिकाणावरती ती वस्तू नसली की आपल्याला वाटतं हरवली. आपली रोजची जागा ठरलेली आहे. घड्याळ कुठं ठेवावं, बरोबर आहे ना. मोबाईल कुठं ठेवावा, चष्मा कुठं ठेवावा, गाडीची किल्ली कुठं ठेवावी, त्या जाग्याला जर ती ठेवली नाही तर माणसं घर शोधतात बरं का. प्रत्येकाला विचारतात गाडीची किल्ली कुठं आहे. म्हणजे रोजच्या जाग्याला, ज्या जाग्याला होती त्या जाग्याला ठेवली नाही, जागा बदलली. जागा बदलल्यामुळे ती गाडीची किल्ली सापडना, बरोबर आहे ना. मग देव कुठं राहतो नेहमी, देव राहतो वैकुंठात. राहण्याचं त्याचं ठिकाण वैकुंठ आहे. पण तो वैकुंठात जरी राहत असला तरी कधी कधी वैकुंठ सोडून तो बाजूला जातो ना. वैकुंठ सोडून बाजूला जातो. आणि वैकुंठ सोडून बाजूला गेल्यानंतर लोक
देव वैकुंठामध्ये आहे असं समजून त्या देवाला पाहण्याकरता शोध घेण्याकरता जातात, तेव्हा तिथं देव सापडत नाही. लोकांना वाटतं देव हरवला, देव कुठंतरी गेला, असा व्यवहार आहे. आणि त्या व्यवहाराला धरून देव बोलले, तयापाशी पांडवा हरपला गिवसावा. मी हरवल्यासारखा तुम्हाला दिसत असेल, पण मी हरवलेलं नाहीये. माझं ठिकाण खरं जरी वैकुंठ तुम्हाला वाटत असलं तरी मी माझ्या इच्छेप्रमाणे मला स्वातंत्र्य आहे. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम वर्णन केले शास्त्रामध्ये. जीव परतंत्र आहे, परमात्मा स्वतंत्र आहे. जीव परतंत्र आहे, पण परमात्मा स्वतंत्र आहे. जीवाला अविद्या उपाधीचा स्वीकार करावा लागतो, भगवंताला माया उपाधीचा स्वीकार करावा लागतो. पण फरक काय? जीवाला अविद्या उपाधीचा स्वीकार करावा लागत असला तरी आपण अविद्येच्या अधीन आहोत, आणि तो परमात्मा मायेचा अंगीकार करत आला तरी माया त्याच्या अधीन आहे. हा फरक आहे दोन्हीतला, बरं का. हा, जीवाला अविद्या उपाधी आहे आणि परमात्म्याला माया उपाधी आहे, पण माया त्याच्या अंकित आहे, आपण अविद्येच्या अंकित आहोत. फरक आहे. तो स्वतंत्र आहे, पण स्वतंत्र आहे पण त्याला भक्तीची फार ओढ आहे, प्रेमाची फार ओढ आहे. त्याला भूक लागते. देवाला भूक लागल्यानंतर जी वस्तू जिथं मिळते तिथं तो जातो, बरं का. आपल्याला सुद्धा भूक लागते. मग भूक लागल्यानंतर आपल्याला जी वस्तू पाहिजे ती घरात नसेल तर माणसं कुठं जातात? सरवड्याला, म्हणजे चौकात. आपल्याला जी वस्तू पाहिजे ती घरात नसेल तर माणसं जी वस्तू जिथं आहे तिथे घेण्याकरता जातात का? मग किती का दूर असणार माणसं जातात. तसं त्याला भक्तीची आवड आहे, प्रेमाची आवड आहे. आणि जी माणसं प्रेमाने श्रद्धेनं त्याचं भजन करतात तिथं देव त्याच्या जवळ जातो. तयापाशी, कोणापाशी? जो नाम घोष बरवा करीती माझा तयापाशी, अशा भक्ताजवळ देव वास करतो, बरं का. मग त्याचं भजन देवाला आवडणार आहे हे देवाने जाणलेलं आहे, म्हणून तिथं शब्द वापरला बरवा. बरवा या शब्दाचा अर्थ आहे सरळ सर्व आनंद देणारं, सुख देणारं, बरं का. कारण बरव्या शब्दाचं अनेक अर्थ होतात, पण सर्वसामान्य त्याचा अर्थ सांगितला. बरवा या शब्दाचा अर्थ आहे की सुख देणारा, आनंद देणारा, बरं का. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, हे देवाचं वर्णन केलं. पण इथं बरवा शब्दाचा अर्थ बरवा म्हणजे देवाला आनंद देणारं, देवाला आवडणारं. असं जो देवाचं नाव घेतो, नाम घोष बरवा करीती माझा, नामच आहे पण ते देवाला आवडेल असं आपण घेतलं पाहिजे. मग देवाला आवडतं म्हणजे कसं आवडतं? घेणाऱ्याच्या अंतःकरणामध्ये देवाविषयी त्या संबंधाने शुद्ध भाव पाहिजे, शुद्ध भाव पाहिजे. तिथं विचार मांडलेला आहे, भगवंताचं नाम घेणारा देवाला आवडतो. पण पहिला विचार सांगितला, भगवंताचं नाम घेणारा आवडतो, घेणारा निरपेक्ष भावनेनं घेणारा पाहिजे, निष्काम भावनेनं घेणारा पाहिजे. निष्काम भावनेनं घेणारा देवाला फार आवडतो, लक्षात ठेव. निरपेक्ष भावनेनं, कोणती अपेक्षा न ठेवता, अगदी त्याच्या पुढे जाऊन जर बोलायला, निरनिमित्त देवाचं नाव घेणारा देवाला आवडतो. निरनिमित्त, बरं का. मासे बोटावर मोजण्यासारखे आम्ही तुम्ही देवाचं नाव घेतो. कशा करता घेतो? काहीतरी निमित्ताने घेतो देवाचं, काहीतरी निमित्ताने घेतो. सांगावं लागतं एकादशी आहे, देवाचं भजन करा, एकादशीचं निमित्त, बरोबर आहे ना, निमित्त.
निमित्ताशिवाय माणसं घेण्याकरता प्रवृत्त होत नाहीत, लक्षात ठेवा. एखाद्याला सांगितलं देवाचं नाव घ्या, म्हणजे घेण्याने काय काय फल प्राप्त होत असेल तर सांगा, मग घेतो देवाचं नाव. निमित्ताने घेतलेलं, सापेक्ष भावाने घेतलेलं, अपेक्षेने घेतलेलं देवाला आवडत नाही, बरं का, आवडत नाही, लक्षात ठेवा. निष्काम भावनेनं देवाचं नाव घेणारा देवाला फार आवडतो, फार म्हणजे फार आवडतो, बरं का. म्हणजे ज्याच्या अंतःकरणामध्ये निष्कामता, नाम निर्निमित्त देवाचं नाव घेतलं पाहिजे, निर्निमित्त, बरं का. काही निमित्त पाहिजे नाही. आणि निर्निमित्त घेत असताना त्या मानाचा अंतःकरणामध्ये भाव असावा, त्या मानाचा भाव असावा. म्हणून शुद्ध भाव आणि निर्निमित्त नाम निष्कामता, हे भाव ज्याच्या ठिकाणी आहे ते पाहून तो परमात्मा त्याच्या सानिध्यामध्ये राहतो. नाम घोष बरवा करीती माझा, या संबंधाने पुष्कळ विचार मांडलेला आहे की पहिला विचार आहे, जी माणसं कधी देवाचं नाव घेत नाही त्यांच्याकरता सांगितलं, काही अपेक्षा ठेवून का विना पण देवाचं नाव घ्या, अपेक्षा ठेवून का विना देवाचं नाव घ्या. जे कधीच घेत नाहीत त्यांच्याकरता सांगितलं, बरं का. परमार्थाला प्रवृत्त करण्याकरता. जसं ज्ञानोबारे बोलून गेले, देवाची द्वारी उभा क्षणभरी तेनी मुक्तीचारी साधी येल्या. तुम्ही क्षणभर देवाचं नाव घ्याल तर ज्ञानोबारे म्हणतात तुम्हाला मुक्ती प्राप्त होईल. लोकांनी विचार केला, क्षणभर देवाचं नाव घेणे आणि मुक्ती जर प्राप्त होत असेल तर घ्यायला काय हरकत आहे, फलाच्या अपेक्षेनंच ना. मग फलाच्या अपेक्षेनं न घेणाऱ्यापेक्षा परमार्थात प्रवृत्त करण्याकरता हा एक विचार स्वीकारलेला आहे शास्त्राने, हा विचार स्वीकारलेला आहे, बरं का. पण खरंच भगवंताला नाम घेणारा जो आवडतो तो निष्काम भावनेनं नाम घेणारा आवडतो, बरं का. निष्काम भावने, कोणती अपेक्षा नाही, कोणती निमित्त नाही, लक्षात ठेवा. म्हणून नाथ महाराजांनी वर्णन केलेलं आहे, धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे, रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. सदा स्मरे वाचे रामकृष्ण तोची एक धन्य जगी, बरं का. सदा तो भगवंताचं नाम सदा घेण्यामध्ये प्रवृत्त आहे. सदा म्हणजे त्याला काय काळ वेळाचं भान नाही, बरं का. कुठलंही निमित्त नाही, लक्षात ठेवा. उठल्यापासून झोपेपर्यंत किंबहुना झोपेमध्ये सुद्धा तो नामच घेतच असतो. पडिले वळण इंद्रिया सकळा, भाव तो निराळा नाही दुजा. पण त्याच्या मुखामध्ये जे भगवंताचं नाम आहे त्या घेण्याच्या मग काहीही निमित्त नाही आहे, निमित्त नाही, लक्षात ठेवा. कारण जो भक्त देवाचं नाव घेण्याकरता प्रवृत्त झालेला आहे तो सामान्य नाही आहे, सामान्य नाही आहे. याच्या मागे जो विचार आहे तो सुप्त रूपाने विचार आहे, बरं का. सामान्याचं हे वर्णन केलेलं नाही आहे. ज्यावेळी अर्जुनाला सांगितलं, अर्जुना जो महात्मा आहे ना तो माझंच भजन करतो, माझंच भजन करतो. महात्मा नसतो माम पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिता, भजन्त्यनन्य मनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम्. भजन्त्यनन्य मनसो, माझंच भजन करतो, असं देव ज्यावेळी बोलले तेव्हा अर्जुनाने विचारलं, देवा तुमचंच भजन करतो म्हणजे कसा करतो? सततम कीर्तयन्तो माम यतन्तस्य दृढव्रताः, नमशन्तस्य मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. याच्यावरती भाष्य करताना हे वर्णन केलेलं आहे, बरं का. त्या श्लोकाचं चिंतन करा. निष्कामता आहे, त्या निर्निमित्त आहे. का प्राप्तव्य त्याच्या जीवनामध्ये काही शिल्लक राहिलेलं नाहीये.
आपण काही अपेक्षा ठेवून घेतो, त्याच्या जीवनामध्ये प्राप्तव्य काही नाही, त्याच्या वृत्तीला आता काही मिळवायचं नाही, वृत्ती स्थिर झालेली आहे, वृत्ती स्थिर झालेली आहे. आम्ही तुम्ही वृत्तीला स्थिर करण्याकरता देवाचं नाव घेतोय, पण त्याला वृत्तीला स्थिर करण्याकरता वृत्ती स्थिरच आहे त्याची. मग अशाही अवस्थेमध्ये जो भगवंताचं नाव घेतो त्याच्या वृत्तीला काहीही निमित्त नाही, बरं का, काही निमित्त नाहीये, केवळ एक आनंद उपभोगण्याकरता. आणि असं निष्कामता ज्याच्या अंतःकरणामध्ये आहे, देवाला वाटतं अशा भक्ताच्या सान्निध्यात आपण राहावं, बरं का, अशा भक्ताच्या सान्निध्यात राहावं. मग देवाला भजन करणारा फार प्रिय आहे. भजन म्हणजे लौकिकात चाललेलं भजन ते भजन नव्हे, बरं का. कारण नाव आहेत भजन सम्राट, संगीत विशारद वगैरे वगैरे, प्रत्येकाला पदवी आहेत. त्याचं हे वर्णन नव्हे, बरं का, त्याचंही वर्णन नव्हे. म्हणून इथं पहिला विचार, निर्निमित्त जो देवाचं भजन करतो आणि निर्निमित्त देवाचं भजन करतो, तिथं एवढी आनंदाची अवस्था आहे, एवढी निष्कामता आहे, ती देवाला फार प्रिय आहे, बरं का, देवाला फार प्रिय आहे, अतिशय प्रिय आहे. त्या विदुर काकांचं वर्णन केलेलं आहे. देव दुर्योधनाकडे आले होते आणि दुर्योधना करता आले होते, सभे करता आले होते. सभा झाली, भोजनाची व्यवस्था सर्वांच्या करता केली होती. सभा झाल्याबरोबर देव बाहेर पडले. दुर्योधन म्हटला, कृष्णा भोजनाची व्यवस्था केलेली आहे. देवाने सांगितलं आपल्याला काय भूक नाही आहे, आपल्याला काय भूक नाही आहे. भूक नाही म्हणून तिथून बाहेर पडले आणि विदुर काकाच्या घरामध्ये गेली, मला भूक लागली मग काहीतरी वाढा. असं कसं काय देव बोलले हो? एकीकडे स्वयंपाक तयार आहे, त्याला सांगतात मला भूक नाही. ज्याच्या घरामध्ये खायला काय नाही तिथं म्हणतात मला काहीतरी वाढा. दुर्योधनाच्या जवळ निमित्त होतं, अनेक भाव त्याच्यामध्ये, पण त्या विदुर काकाच्याकडे देव गेले. ते विदुर काका देवाचं भजन करत होते. कसं करत होते? निर्निमित्त देवाचं भजन करत होते, बरं का. आणि निर्निमित्त जिथं देवाचं भजन चालतं तिथं देवाला आमंत्रित करावं लागत नाही. मग एक विचार लक्षात घ्या जाता जाता, निर्निमित्त जिथं भजन चालतं तिथं देवाला आमंत्रित करावं लागत नाही. मग सप्ताह निर्निमित्त आहे का निमित्त आहे? निर्निमित्त आहे, पण लोकांना बोलवावं लागतं, पत्रिका छापाव्या लागतात. छापून सुद्धा काही माणसं येत नाहीत म्हणले. आमची अपेक्षा आहे, अपेक्षेशिवाय माणसं येत नाहीत, लक्षात ठेवा. एकंदर समाजाची परिस्थिती तुम्ही पहा ना. नाम उत्सव हा गावाकरता आहे का वारकऱ्याकरता आहे? हा, पण गाव येतं का? येत नाही गाव. कोणाला येऊ नका म्हणून सांगितले का? कोणाला सांगितले नाही, पण येत नाही का? माणसाचा स्वभाव आहे, निमित्ताशिवाय माणसं येत नाहीत. निमित्ताशिवाय माणसं येत नाहीत. कोणी असो, अगदी पट्टेवाल्यापासून राष्ट्रपतीपर्यंत निमित्ताशिवाय माणसं येत नाही, लक्षात ठेवा. हा जगताचा नियंता, याला मात्र काही निमित्त लागत नाही, फक्त त्याला एकच लागतं, बरोवं लागतं. बरोवं लागतं, बरं का, म्हणजे चांगलं लागतं. आनंद जिथं आहे, जिथं निष्कामता आहे. म्हणून त्या विदुर काकाच्या घरामध्ये देव गेले. आपला विचार एवढाच आहे, तयापाशी
त्यांच्याजवळ देव जातो बरं का, तिथं राहतो, त्यांच्या सान्निध्यामध्ये राहतो, बराच व्यवहार त्यांच्या सान्निध्यामध्ये देव करतो. पण ज्यांच्या जीवनामध्ये असं भजन आहे, असा नामघोष आहे, त्यांच्याजवळ देव आपण होऊन जातो, त्याला बोलवावं लागत नाही. त्याच्या पुढे वर्णन केलेलं आहे या संबंधाने. जयाचे चोकटे मानशी मी होऊनी असे क्षेत्र संन्याशी, जया निजल्या ते उपाशी वैरागी. त्याच्या पुढे वर्णन केले. वर्णन करत असताना कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निकळ प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती तयापाशी. म्हणून असं देवाचं भजन, फक्त भजन इथं शब्द आहे की नामघोष बरं का. म्हणून एक निरनिमित्त असावं लागतं. घोष म्हणजे वैखरी वाणीनं देवाचं नाव घेणं. त्या नामाचा घोष काही अंतरापर्यंत तो गेला पाहिजे, अनेकांच्या कानावरती गेला पाहिजे. इथं घोष शब्द वापरलेला आहे. काही साधना करत असताना आपण नाम घेतलेलं दुसऱ्याला ऐकायला जाऊ नये असा विचार आहे. पण इथं शब्द वापरला घोष. घोष म्हणजे वैखरी वाणीने त्या नामाचा मोठ्याने जो उच्चार केला जातो त्याला म्हणतात घोष बरं का. मोठ्याने, वैखरी वाणीने. आता वैखरी वाणीने मोठ्याने भगवंताच्या नामाचा घोष केला जातो. तो घोष करण्याकरता त्या भक्ताच्या अंतःकरणामध्ये निर्लज्जता असते बरं का. मोठ्याने नाव घेणं काहींना लाज वाटते, लाज वाटते बरं. त्या नाम साधनेच्या संबंधाने एक विचार इथं भगवंताला सांगायचा आहे. तो घेत असताना त्याच्या जीवनामध्ये कोणत्या प्रकारची लाज नाही बरं का. लाज नाही. आपण सकाळी अंघोळ झाल्यानंतर रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा या मंत्राचा जप करतो. जे करतात त्यांच्याविषयी रोज सकाळी अंघोळ झाल्यानंतर ह्या नामाचा जप करावा. कसा करावा? घरातल्या सगळ्या लोकांना ऐकायला जाईल असा करावा बरं का. घरातल्या लोकांना ऐकायला जाईल असा करावा. रोज सकाळी हरिपाठ म्हणावा. कुठून हरिपाठ म्हणावा? डोक्यावरती तांब्या पडला की देवाची द्वारी उभा क्षणभरी. घरातल्या सगळ्या लोकांना ऐकायला गेला पाहिजे. म्हणजे वडील डोक्यावरती पाण्याचा तांब्या पडला की सुंदर ते ध्यान. सगळ्या लोकांना, झोपलेल्या घरातल्या लोकांना सगळ्यांना तो हरिपाठ ऐकायला, झोपल्या झोपल्या ऐकायला मिळायचा बरं का. सकाळ सकाळी मोठ्याने. मी एवढं मोठ्याने म्हणाले घरातली माणसं जागी होतील हे भय धरायचं नाही बरं का. त्याचा परमार्थ नव्हे. नाही मी मोठ्याने म्हटलो तर घरातली माणसं जाग होती, जाग झाल्यानंतर मला बोलतील, बोलले तर काय करतील, हा विचार त्याच्या मनामध्ये नसतोच नाम घेणाऱ्याच्या बरं का. नामाचा घोष करत असताना तो निर्भयतेने घेतो, निर्लज्जतेने घेतो. लक्षात ठेवा. तो कधीही संकुचित वृत्ती त्याची नसते भगवंताच्या नामाचा उच्चार करत असताना. आज आपण भजन करताना स्पीकर लावतो लोकाला त्रास होईल म्हणून. पण आपल्याच भारतामध्ये अशी काही सरकारने योजना करून ठेवल्या, एका समाजाला परमिशन दिले कधी तुम्ही स्पीकरवरती ओरडा. माणसं मुकाट्याने ऐकतात. कोणी तक्रार करत त्यांच्याविषयी आणि ती घाबरतही नाहीत कोणाला. लक्षात ठेवा. आम्ही काकडा म्हणताना अरे मोठ्याने म्हटला तर शेजारची माणसं भांडायला येतील. आम्ही म्हणतो आवाज कमी करा, आवाज कमी करा. पण ती माणसं दिवसातून 4 ते 5 वेळा ओरडतात. आमच्या ओरडण्याने गावाला त्रास होईल. अजिबात त्यांच्या जो भय नाही. आता काय नाही, मला ते इथं सांगायचं नाही. मला नामघोष या संबंधाने एवढाच विचार मांडायचा. अशी भक्ताची अवस्था आहे. तो भगवंताचं नाम घेत असताना घोष करतो. हेच वर्णन तुकोबारांनी केले. सदा नाम घोष
करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. घोष बरं का. म्हणजे भगवंताला मोठ्याने नाव घेतलेलं फार आवडतं. त्या घेण्याच्या मग त्याच्या अंतःकरणामध्ये निर्लज्जता असते, संकोचित वृत्ती नसते, निर्भयता असते बरं का. काही काही माणसं नदीला जातात आंघोळीला पहाटे. आम्ही इंद्रायणीच्या तीरावरती राहायला असल्यामुळं काही काही माणसं 4 वाजता इंद्रायणीमध्ये आंघोळीला यायच्या आळंदीला. आणि त्या इंद्रायणीमध्ये उडी मारल्यानंतर मोठ्याने म्हणायचे, माऊलीच्या नावाने गजर करायचं बरं का. ते आजूबाजूच्या लोकांना ऐकायला जायचं. म्हणजे इंद्रायणीमध्ये आंघोळ करताना माऊलीच्या नावाने गजर करायचा. हा परिसरामध्ये त्याने घेतलेला पहाटेचा 4चा घोष सगळ्या लोकांना ऐकायला द्यायचा. लोकांनी विचार करायचा, बहुतेक पहाटे ते 4 वाजले ज्या अर्थी एवढा नामघोष करतोय हा, त्या अर्थी संकुचितपणा नाही, तिथं निर्भयता आहे. म्हणजे भगवंताचं नाम घेत असताना संकोचरहित, भयरहित, लज्जारहित आणि निर्निमित्त प्रेमपूर्वक असं भजन देवाला केलेलं फार आवडतं, फार आवडतं बरं का. म्हणून नाम घोष बरवा करीती माझा, म्हणून मी त्यांच्याजवळ जातो. उगीच जात नाही, लक्षात ठेवा. त्यांच्याजवळ का जातो? तो करतात म्हणून बरं का. आणि दाखले याच्या करतायत. ते हनुमंतरायाच्या जीवनातलं वर्णन केलेलं आहे. हनुमंतरायाला प्रभू रामचंद्राचं भजन करणारी माणसं फार आवडतात बरं का. भजन करणारी फार आवडतात. म्हणून आपल्याकडे ती पद्धत नाही. तुम्ही मराठवाड्यामध्ये गेला ना, तिकडं रामकथा असते, रामकथा. त्या रामकथेला पुढं आसन टाकलेलं असतंय. त्या आसनावरती कोणी बसायचं नाही, वर टाकून ठेवायचं. कोणा करता? हनुमंतराय करता. जिथं प्रभू रामचंद्राची कथा चालू असेल, रामनाम जिथं चालू असेल, तिथं हनुमंतराय येतात बरं का ऐकायला. हनुमंतराय येतात ऐकायला. म्हणजे देवाचं नाव हे हनुमंतरायाला आवडतं, फार आवडतं, लक्षात ठेवा. ते कुठेही असले तरी जिथं रामनामाचा जप चाललेला आहे तिथं हनुमंतराय वास करतात. हे जसं वर्णन केलं तसं भक्त जिथं नामनामाचा घोष करतो तिथं देव वास करतो बरं का. देव तिथं वास करतो. म्हणून इथं भगवान सांगतात की असा माझ्या नावाचा घोष करणारा, निर्निमित्त भजन करणारा तुम्हाला फार आवडतो. मी त्याच्याजवळ वास करतो बरं का. म्हणजे सोपा विचार मांडलेला आहे आपल्याला की खरंच आपल्याला जर देवाचा शोध जर घ्यायचा असेल ना, जिथं भगवंताच्या नामाचा घोष चाललेला आहे तिथं देव वास करतो. संत भार पंढरीत कीर्तनाचा गजर होत, तेथे असे देव उभा, असं जनाबाईंनी वर्णन केलं. आपल्याही कथेत तेच वर्णन आहे. जिथं कीर्तन असेल ना तिथं देव असतो. कीर्तन जिथं असेल तिथं देव असतो. म्हणून पंढरपूरला गेल्यानंतर एक विधी सांगितलाय बरं का. पंढरपूरला जाणाऱ्या लोकांनी लक्षात ठेवा. काही बंधनं सांगितली. पंढरपूरला गेल्यानंतर विधितो हरिकथा, विधितो हरिकथा. जिथं जिथं भगवंताची कथा चालू आहे तिथं तिथं देव असतो बरं का. आता भगवंताची कथा चालू असताना वारकऱ्यांनी कथेच्या वेळेला भगवंताच्या दर्शनाला जायचं नाही. देवच कथेत येतो, देवच कथेत येतो. म्हणजे निष्ठावंत वारकरी ते देवाच्या दर्शनाला जात नाहीत, लक्षात ठेवा, वारीला गेल्यानंतर. कारण त्यांना देवाचं दर्शन कथेमध्येच घडतं. हो, कथेमध्येच घडतं, लक्षात ठेवा. आम्ही कथा सोडून देवाच्या दर्शनाला जातोय. देव विटेवर नसतोय. मग कोणी म्हणजे नुसता पुतळा, हो नुसता पुतळाच असतोय. तसा तो व्यापक आहे, त्याला अनेक रूपामध्ये प्रगट होता येतं.
पण त्या कथेमध्ये देव असतो बरं का, लक्षात ठेवा. म्हणून एक कथेची मर्यादा सांगितली. काय कथेची मर्यादा सांगितली? आम्ही समाजाला सांगतो, समाजाच्या लक्षात येत नाही. प्रवचन चालू असेल, कीर्तन चालू असेल, माणसांनी प्रवचनातून कीर्तनातून कधी उठू नये. का उठू नये? कथेमध्ये देव असतो, कीर्तनामध्ये देव असतो, आणि देवाच्या समोर उठणं म्हणजे देवाचा अपमान आहे. वक्त्याचा अपमान नाही आहे, वक्त्याचा अपमान नाही बरं का. म्हणून कथेमध्ये अंग मोडू नये असं वर्णन केलंय. मांडी बदलू नये, आळस देऊ नये, बोलू नये. का? कथेचा भंग होतो, आणि तो कथेचा भंग झालेला देवाला सहन होत नाही बरं का. विस्तार करण्याचं कारण की असा नामघोष भक्ताच्या जीवनामध्ये अखंड असतो, आणि त्या भक्ताच्या जीवनामध्ये तो नामाचा घोष, तो भक्ताच्या जीवनामध्ये आनंद भोगण्याकरता देव त्या भक्ताच्या सानिध्यामध्ये जातो बरं का. एक श्रवण करण्यामध्येच आनंद आहे बरं का, श्रवण करण्यामध्येच आनंद आहे, फार आनंद आहे. श्री गुरु साखरे महाराज नेहमी सांगायचे, ब्रह्मीभूत दादा महाराज साखरे यांना एक कन्यारत्न होत, आणि त्या फार विद्वान होत्या, फार विद्वान होत्या बरं का. मोठे मोठे वक्ते जर बोलताना काय चुकले तर ते सांग, दादा हा एवढा मोठा विद्वान मनुष्य पण बोलताना चुकला बरं का. मोठ्या मोठ्यांची नावावर का सांगायची ते? दादा महाराज म्हणजे तिचं नाव होतं येशूताई. येशे, तुला जर एवढं कळतं तर तूच प्रवचन करत जा ना, म्हणजे लोकांच्या चुका काढण्यापेक्षा तूच काहीतरी सांगत जा. ती म्हणायची, मला श्रवणामध्ये जो आनंद आहे तो सांगण्यात आनंद नाही, मला एवढं सांगायचं बरं का. मला श्रवणामध्ये जो आनंद आहे ना, तो मला सांगण्यामध्ये आनंद नाही म्हटली. आणि मी तुमचं श्रवण सतत करते, त्या श्रवणाने मी एवढं तृप्त झालेलं आहे, मी एवढी सुखी झालेलं आहे, मला आता सांगावं असं वाटत नाही. एखाद्याला जर श्रवणाने जर आनंद एवढा मिळतो, तर देवाला देवाच्या नामाचा घोष, नामाचं भजन ऐकण्याकरता देवाला किती आनंद होत असेल विचार करा ना. देव स्वतःचं नाव घेत नाही, लक्षात ठेवा, पण त्याचं नाव घेत असताना त्याला ऐकण्यामध्ये फार आनंद आहे हो, फार आनंद आहे. किती आनंद आहे? देहभान विवर्जित अवस्था देवाला प्राप्त होते. स्वतः देवाला देव विसरतो, लक्षात ठेवा. आपल्याला कथा माहिती आहे, नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये देव नाचायला लागले. नाचता नाचता काय घडलं हो? का? त्या कीर्तनामध्ये, त्या भजनामध्ये मिळणारा आनंद देवाला एवढा आहे. देव स्वतःला, देव पण स्वतःच विसरतो, देव पण विसरतो. किंबहुना आपल्या जीवनामध्ये घडलेली क्रिया, त्या क्रियेचं सुद्धा देवाला भान राहत नाही बरं का. म्हणजे ते भजन किती बरोबर असेल याचा विचार करा बरं का, किती बरोबर असेल. म्हणून जिथं असा नामघोष, असा नामघोष कुठं आहे? मृत्यू लोकात आहे बरं का. आणि तो मृत्यू लोकामध्ये असलेला नामघोष श्रवण करण्याकरता देव वैकुंठातून मृत्यू लोकामध्ये आला. एक संगती, दुसरी संगती आपल्याला सांगता येईल. तो निर्गुण निराकार परमात्मा आहे. आणि निर्गुण निराकार असलेला परमात्मा सगुण साकार रूपाने प्रकट झाला. कशा करता हो? भक्ता करता झाला. तो विचार बाजूला ठेवा. तो भक्तीचा आनंद भोगण्याकरता, भक्तीचा आनंद भोगण्याकरता. वैकुंठात भजन नाही का? नाही, पण देवाला आवडेल असं भजन नाही आहे. देवाला आवडेल असं भजन नाही. निर्गुण निराकार असलेला परमात्मा अजाभूतलावरती सगुण साकार रूपाने का प्रकट झाला?
माझा नामघोष बरवा करीती. हा, तो नामघोष, तो भक्तीचा आनंद भोगण्याकरता देव त्या भक्ताच्या सानिध्यामध्ये आकाराला आला. बरं का, आकाराला आला म्हणजे एवढं ते देवाला भजन प्रिय आहे, एवढं प्रिय आहे बरं का, लक्षात ठेवा. मग ते सर्वांना करता येतं. मी आरंभाला बोलून गेलो, सर्वांना देवाचं भजन करता येतं, पण सर्वांची प्रवृत्ती नाही आहे. आम्ही जरी देवाचं भजन करत असलो तर आमचं निरनिमित्त भजन नाही आहे. पण पहिल्यांदा निमित्ताने करायला सुरुवात करा. कधी करता करता निरनिमित्त अवस्था प्राप्त होईल, निरनिमित्त अवस्था प्राप्त होईल. आणि एकदा असं देवाला आवडणारं भजन जर आपल्या जीवनामध्ये जर घडलं तर आपल्याही सानिध्यामध्ये देव येईल, देव येईल बरं का, येईल. हा, त्यावेळेला आपण सांगण्याच्या अवस्थेमध्ये राहणार नाही मात्र बरं का. हा, सांगण्याच्या अवस्थेमध्ये आपण त्यावेळेला राहणार नाही. हा, तात्पर्य हा एक विचार या ओवीच्या संबंधाने एवढाच आपल्याला इथे विचारामध्ये घ्यायचा आहे. भगवंताला स्वतःच्या नामाचा आनंद भोगण्याकरता तो भक्ताच्या सानिध्यामध्ये येतो, पण ते सानिध्यामध्ये ज्यांच्या येतो ते भजन मात्र कसं असावं, बरं वासावं, देवाला आवडणारं असावं. आणि देवाला आवडणारं भजन जर कोणतं असेल तर निरनिमित्त हे देवाला आवडणारं भजन आहे. देवाला आवडणारं भजन जर कोणतं असेल तर निष्काम भावनेनं केलेलं देवाला आवडणारं हे भजन आहे. म्हणून इथं भगवंत सांगतात, मी जरी तुम्हाला हरवल्यासारखा जरी दिसत असलो तरी तुम्हाला शोध घेण्याकरता फार कष्ट पडतील. ते कष्ट न घेता माझा शोध तुम्हाला घ्यायचा असेल तर मी जिथं जिथं भजन चालू आहे ना, तुम्ही तिथं या. तुम्ही बाकी शोध घेण्याकरता कुठं जाऊ नका. हा, जिथं भजन माझं चालू आहे तिथं तुम्ही या. हा, मी तुम्हाला तिथं भेटेन. आता भेटेन हे देवाने सांगितलं, पण तो भेटण्याकरता गेलेला तो त्या योग्यतेचा असावा लागेल बरं का, त्या योग्यतेचा तो असावा लागेल. म्हणून इथं अर्जुनाला निमित्त करून देवाने हा विचार मांडलेला आहे. अर्जुना, खरंच मला जर तुला पाहायचं असेल ना, कुठंतरी शोधण्याकरता तू जाऊ नकोस. जिथं निरनिमित्त माझं नाम घोष चालू आहे तिथं मी वास करतो, तिथं दर्शन तुम्हाला माझं घडेल. असा भक्ताच्या संबंधाने एक विचार भगवंताने ओवीतून प्रगट केलेला आहे. तयापाशी पांडवा हरपला गिवसावा, जिथं नाम घोष बरवा करीती माझा, असा एक विचार प्रगट केलेला आहे. अशी नामसाधना आमच्या जीवनामध्ये करण्याची हळूहळू का विना सद्बुद्धी निर्माण हो. हा, एकाएकी हे घडणार नाही आहे, एका दिवसाचं हे काम नाही आहे, एका वर्षाचं काम नाही आहे. अनेक जन्मामध्ये साधनाशी जीवनामध्ये करावी लागेल. त्यावेळी अनेक जन्माच्या साधनेच्या अंती ही आपल्याला जीवनामध्ये अवस्था प्राप्त होईल. कधी बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवामनाम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती समात्मा सुदुर्लभा. दीर्घ कालाची साधना आहे, दीर्घ कालांतर आपल्याला ही अवस्था प्राप्त होईल. पण या विचाराची कास धरून आपल्याला चालावं लागेल. हा, एकदा विचाराची कास धरल्यानंतर धर सोड चालणार नाही. एकदा त्या जनावराला कासरा बांधला की शेवटपर्यंत राहतो बरं का, बरोबर आहे ना. हा, ते लहान असतंय तेव्हा त्याला व्यसन नसतंय बरं का, व्यसन नसतंय. ते मोठं झाल्यानंतर त्याला व्यसन येतंय. ते कुठंपर्यंत असतंय, मरेपर्यंत असतंय. हा, मरेपर्यंत असतं बरं का. तसं एकदा आपण संत विचाराची कास धरली, ती मरेपर्यंत नव्हे, देव भेटत नाही तोपर्यंत ती कास सोडून आपल्याला चालणार नाही. आणि ती कास जर कोणत्या क्षेत्रात आपला वारकरी संप्रदाय आहे. हा, आणि या वारकरी संप्रदायामध्ये संतांनी सांगितलेला विचार, ह्या विचारावरती ठाम राहून आपण परमार्थाची साधना करण्याची गरज आहे, काळाची गरज आहे. अनेक संप्रदाय आलेत, भुलू नका. आहारी जाऊ नका. काही तुम्हाला आमिष दाखवतील, आम्ही तुम्हाला एखाद्या गडावरती बसवतो वगैरे वगैरे बरं का. पण एकच संप्रदाय असा आहे आपल्याला की निश्चित आपल्याला या अवस्थेपर्यंत पोचता येईल. म्हणून ती कास
न सोडता ही परमार्थाची साधना आपल्या जीवनामध्ये आज घडण्याची गरज आहे. आणि तो विचार आमच्या जीवनामध्ये स्थिर राहावा आणि अशी साधना घडावी अशी त्या भगवंताच्या चरणीच प्रार्थना करून शिवेला पूर्ण विराम देऊ.